असेल किंवा महाराष्ट्र, खरं तर हा दिवस आपल्याला पाहायला मिळाला, असा काळा दिवस. ही सर्व आपलं सर्वांचं दुर्दैव आहे. आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि एक धडाडीचं नेतृत्व अजितदादा पवार यांचा सकाळी 8:45 बारामती या ठिकाणी विमान अपघातात दुर्दैवी असा मृत्यू झाला. खरं तर महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसाच्या मनात ठाकरे कुटुंबीय आणि पवार कुटुंबीय आज राज्य करीत होतं. शेतकऱ्यांसाठी पवार कुटुंबियाचं फार मोठं योगदान. गेल्या 30 वर्षापासून पवार कुटुंब हे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलं. ठिबकपासून तर सर्व योजनांना अनुदान देऊन शेतकरी मोठे केले आणि अशा कुटुंबातील एक धडाडीचं नेतृत्व म्हणजे दादा आपल्यातून निघून गेलेत. खरं तर महाराष्ट्रात दादा हा शब्द आज मावळला आहे. ही फार मोठी दुःखाची बाब आहे. आज संपूर्ण महाराष्ट्र डोळ्यात, प्रत्येक शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू आहेत. ज्यावेळेस बाळासाहेब ठाकरे गेले त्यावेळेस अख्खा महाराष्ट्र रडला आणि आज पुन्हा दादा गेले तर अख्खा महाराष्ट्र रडतोय. खरं तर ही दादांची उणीव या नंतर कधीही भरून निघत नाही. आज पुणे जिल्हा जो सुजलाम सुफलाम आहे त्या जिल्ह्यात खरं तर पवार कुटुंबियाचं फार मोठं योगदान होतं. संपूर्ण साखर कारखान्यांचं जाळं असेल, शाळा कॉलेजांचं जाळं असेल, हे सर्व करीत असताना या पवार कुटुंबियांनी आत्तापर्यंत शेतकऱ्यांसाठी प्राणपणाला लावले. असं या कुटुंबातील दादा अचानक निघून जाणे म्हणजे अतिशय दुःखद अशी घटना आहे. या दादांना खरं तर सकाळी ही बातमी कळाल्यावर कुणालाच वाटत नव्हतं दादा आपल्यातून निघून गेले, दादा अजून आहेत असंच वाटत होतं. आणि एक धडाडीचं कर्तृत्व, एक सत्य बोलणारा माणूस. आपल्या या परिसरात एकेकाळी गारपीट झाली होती. दादा 7 वाजता निमगाव बेल्ला या ठिकाणी हजर झाले म्हणजे त्यांना झोप होती का नव्हती हे सुद्धा माहीत नव्हतं. असा काम करणारा माणूस पुन्हा होणे नाही आणि त्यांची ही पोकळी परत भरून निघू शकत नाही. अशा दादांना आपल्या तमाम साकोरी नागरिकांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून थांबतो. ओम शांती. आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे थोडक्यात आपल्या पुणे जिल्ह्यातील एक कणखर नेतृत्व म्हटलं तर एक वावगं ठरणार नाही असे आपले राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांचं या ठिकाणी अपघातामध्ये निधन झालं. खरंच एक उमदे नेतृत्व होतं. जर त्यांनी आजही माझ्या अंगाला काटा येतो खरोखर. जरी आम्ही पक्षाचं काम करत नसलो तरी एक आपल्या राज्याचं नेतृत्व होतं. राज्याचं नेतृत्व असल्यामुळे खरोखर चांगल्या पद्धतीचं काम त्यांनी या महाराष्ट्रामध्ये उभं केलं. एक कार्यकर्त्यांचं जाळं तयार केलं आणि खरोखर महाराष्ट्राला उंचीवर नेण्याचं काम त्या ठिकाणी अजितदादा पवार साहेबांनी या ठिकाणी चांगल्या पद्धतीने केलं. आणि पश्चिम महाराष्ट्राची ओळख खरोखर या पवार घराण्यामुळे होती असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. खरोखर चांगल्या पद्धतीचा नेता या ठिकाणी हरपलेला आहे आणि त्यांची उणीव पुढील काळात सुद्धा भरून येईल की नाही अशी शंका आहे. कारण खरोखर चांगल्या पद्धतीचं नेतृत्व घडायला कितीतरी वर्ष, कितीतरी काळ लागतो आणि त्या पद्धतीचं पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी अजितदादा पवार साहेबांसारखं नेतृत्व या ठिकाणी समाजाला एक हेवा वाटणारं नेतृत्व तयार झालं होतं. आणि त्यांच्या अकाली जाण्याने या ठिकाणी आपल्या पुणे जिल्ह्यावर नव्हे पश्चिम महाराष्ट्रात या ठिकाणी खूप मोठं नुकसान या ठिकाणी पवारसाहेबांच्या जाण्याने झालेलं आहे. त्यांना या ठिकाणी आपले सापोरीकर ग्रामस्थांच्या वतीनं आणि तमाम महाराष्ट्रातील मायबाप जनतेच्या वतीने या ठिकाणी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. थांबतो. महाराष्ट्रावरती आज सकाळीच जो काळाने घाला घातला आणि आपल्या सर्वांचे चाहते आणि लाडके उपमुख्यमंत्री, महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री यांचा विमानामध्ये दुर्दैवी असा अपघात झाला. त्या अपघातामध्ये आपले पुणे जिल्ह्याचं फार मोठं असं नुकसान झालेलं आहे. महाराष्ट्रात तर झालेलंच आहे पण आपल्या पुणे जिल्ह्याचं फार असं दुर्दैवी पण नुकसान झालेलं आहे. आणि हे असं नेतृत्व परत पुणे जिल्ह्यामध्ये घडायला घडूच शकत नाही. काळ लोटला जाईल आणि काळाच्या ओघामध्ये आपला हा उमदा आणि खंबीर असा माणूस आपल्यातून निघून गेला. खरोखर ही आपल्या महाराष्ट्रावरती आणि पुणे जिल्ह्यावरती दुःखाचा खूप मोठा डोंगर कोसळल्यामुळं सर्वजण महाराष्ट्रात दुःखी आहे. या दादांच्या जाण्यामुळं जो आघात झाला याच्यातून महाराष्ट्राला सावरण्याची संधी भविष्यात मिळेल का नाही मिळेल अशी शंका आहे. त्या दादांच्या दुःखद निधनामध्ये आपण सर्व साकोरीकर ग्रामस्थ
आणि तमाम महाराष्ट्रातील त्यांचे चाहते वर्ग या सर्वांच्या वतीनं अजितदादांना आपल्या सर्वांच्या वतीनं मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण. सकळ मंगळी ईश्वर